नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने साडी कवर कसं बनवायचं ते शिकवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर साडी कवर बनवण्यासाठी मी साडीचाच एक पीस घेतलेला आहे। त्याचं माप सांगते तुम्हाला, 25 इंच बाय 17 इंच। त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेला आहे। ठीक आहे। आता एक जाड असा प्लॅस्टिकचा पीस घेतलेला आहे। त्याचं माप सांगते तुम्हाला, त्याचं माप आहे 5 इंच बाय 17 इंच। 5 बाय 17 इंचाचा हा मी प्लॅस्टिकचा पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आहे ना बघा, तर ह्या ह्याच्यानेच असं पायपिंग करून घेतलेलं आहे। आता हा पीस आहे ना आपल्याला कुठल्या पण एका बाजूला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि ह्याला पण आतल्या बाजूने पायपिंग करायची आहे। ठीक आहे, चला तर मग आपण शिवून घेऊ। बघा अशा पद्धतीने हा प्लॅस्टिकचा कागद मी ते शिवून घेतला आहे। आता ह्याला आपण चेन लावणार आहोत। आता मी चेन घेतली 17.5 इंचाची। आता ती काय करायची, बघा इथे त्यात एक भाग आहे ना इथे लावायचा, असं ह्याच्यावर शिवून घ्यायचं आणि वरच्या बाजूने परत सरळ बाजूने दाब शिलाई मारायची आणि एक चैनीचा भाग आहे ना इथे शिवून घ्यायचा असं। ठीक आहे, ह्या बाजूने अशा पद्धतीने चेन लावून घ्यायची आहे। चला तर मग आपण चेन लावून घेऊ। आता चेन लावून झाली म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता इकडे पण, आणि वरनं दाब शिलाई पण मी मारलेली। आता आपण ह्याच्यामध्ये ना रनर घालून घेऊया बरं का। आता अशा पद्धतीने रनर घातले। आता हे काय करणार आहे मी, हे असे घेऊन इथे दोन्ही बाजूला शिलाई मारून घेणार आहे आणि इथे पायपिंग करणार आहे। आता मी सरळ बाजूने शिलाई मारणार आहे बरं का। आणि मग पायपिंग करणार आहे, म्हणजे हे आपलं कवर खूप सुंदर असं दिसेल। चला तर मग आपण शिलाई मारून पायपिंग करून घेऊया। आणि हे साडी कवर माझं तयार झालेलं आहे शिवून पूर्ण। ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 साड्या बसतात। खूप सुरेख असं आहे, कपाटात ठेवायला खूप छान दिसतं आणि आपण आपल्या घरातल्या कापडांपासून बनवलं त्याच्यामुळं खूप सुंदर दिसतं। कसा वाटला व्हिडिओ, मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।